माझ्याबरोबर आहे पुणेरी बाप्पाचा कर्णधार यश क्षीरसागर. यश, मॅच हारली, थोडासा नाराज आहेस? नाराज असं नाही सर, ॲक्सेप्टन्स आहे की ठीक आहे त्यांनी आम्हाला 3 डिपार्टमेंटमध्ये आज आउटप्ले केलं, तर तेवढं ॲक्सेप्टन्स आहे की आम्ही हारलो आहे. सगळ्यांना पण ते आहे, म्हणजे वाईट ऑफकोर्स वाटते सगळ्यांना की मॅच हारलो आहे, बट वन ऑफ दोज डेज. पहिल्या 2 मॅच आम्ही खूप चांगला खेळलो आहे, तर एक मॅच इकडे तिकडे टुर्नामेंटमध्ये होणार आहे, ती पॉझिटिव्ह नोटवरती की होपफुली आज झाली, जी नॉकआउटला झाली असती मे बी आज झाली, असं पॉझिटिव्हली आम्ही घेतो. एक्झॅक्टली. लॉ तुला माहिती आहे कसा असतो क्रिकेटचा, त्यामुळे एक तुम्हाला डिफीट पाहिजे असते. पण येऊयात खरं तुझ्याबरोबर परफॉर्मन्सकडे. तुम्ही थोड्या पटझड पटकन झाली, खूप लवकर गेल्या, तरी पण 241 चांगली टोटल होती तसं बघायला गेलं तर. मला वाटतं या विकेटच्या हिशोबाने जरा कमी रन्स होते, त्यात काही वाद नाही, बट ज्या पोझिशन आम्ही होतो 107 फॉर 6 मला आठवतं, जेव्हा मी आऊट झालो, 2-3 आऊट झाले, क्विक विकेट्स गेले, बट त्याच्यानंतर स्टील मेकिंग 241 आफ्टर दॅट. तर आमच्या बॅटिंगची डेप्थ ते शो करतं की आमच्याकडे बॅटिंग डेप्थ आहे आणि कमबॅक करायची ॲबिलिटी आमच्याकडे आहे, तर ते आज दिसून येते. तर मला वाटतं की 1-2 जे पॉझिटिव्स आहेत ते घेऊन आम्ही पुढे जाऊ, पुढच्या मॅचला या पॉझिटिव्हनीच आम्ही पुढे जाऊ. ग्रेट. पण मला बोलायचं आहे ते नवीन बॉलर्सविषयी. नवीन बॉल टाकतात, त्या पहिल्या 10 तिथे एखादी विकेट मिळणं किती गरजेचं आहे ते आजच्या मॅचमधून दिसतंय. तिथे एखादा धक्का बसला तर फरक पडू शकेल? नक्कीच, म्हणजे मला वाटतं नवीन बॉल जेवढा इम्पॉर्टंट आहे, बॅटिंगच्या वेळेस जेवढा पॉवर प्ले इम्पॉर्टंट आहे, तेवढाच बॉलिंगच्या वेळेस इम्पॉर्टंट आहे. टोन सेट करते एखाद्या मॅचची नवीन बॉलवर पहिले 10 तर मला वाटतं की लेट्स पुढच्या मॅचेसपासून आम्ही काहीतरी 10 काहीतरी बेटर प्लॅन्स और बेटर स्ट्रॅटर्जी करून येऊ. जे काय आमच्याकडनं पॉसिबल आहे तेवढं आम्ही बेस्ट ट्राय करू. हार्ड लक फॉर टुडे. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.